नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहरातील व्यंकटेश मंगल कार्यालयात माजी महापौर प्रताप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये परभणी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धा 2 गटात घेण्यात आल्या, ज्यामध्ये लहान गट 5वी ते 7वी तर मोठ्या गटात 8वी ते 10वी असे विविध गट होते. आज संपन्न झालेल्या चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांना विविध विषय देण्यात आले. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे अनुक्रमे बक्षीस देण्यात आले. या चित्रकला स्पर्धा यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धा यशस्वीतेसाठी त्यांनी परिश्रम घेतले. 2-3 चित्र माझ्या पाहण्यात आले की अजितदादाचा असा फोटो काढायचा नाही. मला वाटतं नाही मी आतापर्यंत असा फोटो अजितदादाचा पाहिला असेल. इतका लहान मुलगा आहे तो, त्याला मला प्रथम पाहिजे शकतो तो त्या मुलाच्या बाबतीत किंवा दिवाळीच्या सणाचं म्हणजे काय असलं पाहिजे ते काय कुठं म्हणजे वेगळ्या संकल्पना ते 6 आम्ही हे दिसते विषय ते वेगळ्या मग फुटबॉलचं कोणी काढलं, टीमचं कोणी खो-खोचं काढलं, वेगळे दीप उत्सव काढले कोणी म्हणजे वेगळे लाडकी विशेष म्हणजे लाडकी बहिणीचे सुद्धा लाडक्या बहिणीला जो आता सध्या शासन जे देत आहे म्हणजे आधी त्या मंत्री आहेत त्या महिला बांधव ते सुद्धा विषय एवढ्या लहान मुलांना मला कसा माझ्या आईला भेटलेल्या पैशाचा मला कसा फायदा होता हे कुठं अधोरेखित करण्याचा किंवा चित्रित करण्याचा प्रयत्न त्या लहान मुलांनी केला आणि ते खरं वाक्यानं आहे. म्हणून मी अजितदादा पवारांना, टोपके साहेबांना, आमचे सगळे जे गेल्या आठवड्याचे वर्गे झाले त्यांना सर्वांना आपल्यामार्फत वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि ह्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्तानं असेच वेगळे कार्यक्रम आमचे सर्व सहकारी, मी आता कोणाचं नाव घेणार नाही, कारण सर्व युवक जे असतील आमचे आवडकर सर असतील सर्वांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्वांचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी केला. धन्यवाद. आमचे नेते राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी शहरामध्ये भव्य अशा चित्रकला स्पर्धा घेतल्या आहेत. या चित्रकला स्पर्धेचं आम्ही नियोजन अगदी दोन दिवसातच केलेलं आहे आणि या 2 दिवसामध्ये या चित्रकला स्पर्धेला आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रकला स्पर्धेमध्ये जवळपास 1150 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून 1150 विद्यार्थ्यांना आम्ही बक्षीस स्वरूपात दिलेलं आहे. हे जो उपक्रम होता आम्ही प्रतापभाई देशमुख यांच्या नेतृत्वात यांच्या संकल्पनेतून साजरा केलेला आहे. कारण बऱ्याच दिवसापासून परभणी शहरामध्ये ज्या काही विद्यार्थी स्पर्धा होत्या त्या बंद झालेल्या होत्या आणि ह्या बंद झालेल्या स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचं काम आम्ही प्रतापभाई देशमुख यांच्या नेतृत्वातून माध्यमातून केलेलं आहे. आणि यापुढे बी शहरामध्ये चित्रकला स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, आपल्या विविध प्रकारच्या स्पर्धा, शालेय स्पर्धा भयाच्या नेतृत्वात आम्ही यापुढेही घेणार आहोत. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.